हर हर महादेव, हर हर महादेव. मी घनश्याम गोरे, सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय अघोरी आखाड्याचे एक साधक. शिवरुद्र नॅचरल ॲग्रोमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो. आज आपण पंढरपूर तालुक्यातल्या कुठलं गाव आहे, तावशी गावामध्ये आलोय. ह्या शेतकरी बांधवांचा वारंवार मला फोन यायचा, महाराज तुम्ही आमच्या बागेत या. त्यांना सांगितलं कळी निघल्यावर येतो, मला काय वेळ मिळणार नाही. आता कळी त्यांना निघाल्यानंतर मग त्यांनी काय दम काढला नाही. सारखा दिवसाड फोन, महाराज उद्या येत आहेत. काल तर 4-5 वेळा फोन झाला. त्याच्यामुळं मी त्यांच्या समाधानासाठी, कारण मला माहित आहे काय अडचण नाही येणार किंवा त्यांनाही माहित आहे काय अडचण येणार नाही, त्यांना वाटत होतं की महाराजांनी एकदा बागेत यावं, प्रत्यक्ष बाग बघावी, म्हणून मी आज आवर्जून त्यांच्या बागेत आलो. तर त्यांना जबरदस्त असा रिझल्ट आला, पण त्यांनी ती कंटिन्यू ट्रीटमेंट ठेवली. 10 दिवसाला गॅप पडू दिला नाही, एकही दिवस गॅप पडला नाही. एकही दिवस गॅप मी पडला जसं नाही. सांगेल त्याप्रमाणे खालून डोस नवजीवनचा गेला, हा, 5व्या दिवशी मायक्रो प्रोटीनचा डोस वर्ण स्प्रे गेला, आणि निमेटोडसाठी तांबाखू निमेटोडसाठी तंबाखू सोडले शिजवून, आणि हिंग त्याबरोबर नवजीवन सोडले. नवजीवन कंटिन्यू चालू. दुसरा ह्यात झाला. कसलीही आता मुळीला ही अडचण आली नाही आपल्याला. मुळीला अडचण दाबण्यासारखी मुळी, दाबण्यासारखी निमेटोडही कव्हर होत चाललाय. कव्हर होत चाललाय. पानाची फायदा काय काय झालं तुम्हाला? पानाची साईज वाढली, ग्रीनरी वाढली, कळीची लांबी, संख्या वाढली, कळीची. म्हणजे पाठीमाग 4 वर्षात, तुम्ही 5वं वर्ष आहे, 5वं पीक आहे, पाठीमागच्या 4 वर्षात तुम्हाला असा रिझल्ट मिळाला का? असा नाही मिळाला रिझल्ट. पाठीमागच्या 4 वर्षाच्या मानानं रिझल्ट तसा आधी मिळाला नाही. ही टॉपचा रिझल्ट मिळाला. रिझल्ट मिळाला. आणि कळी तुम्हाला थिनिंग करावं लागेल. ते काढावं थिनिंग करावं लागेल. लागणार. आता एवढा खोडाकडे कळी निघायला लागली, पाठीमागचा म्हणजे वरची सगळी कळी तुम्हाला तुडून काढावं लागेल. सेटिंग झाली, सेटिंगला सुरुवात पण झाली. मधमाशी भरपूर आहे. मधमाशी आगे म्हणावी माशी भरपूर. मधमाशीसाठी काय केलं का तुम्ही? काय सुद्धा केलं नाही मधमाशी. मनानं झाली का? बाकी शेतकरी तर मधमाशी नाही म्हणून असे आता चिंतित होते. त्यांनी पेटी आणून बसवल्या मधमाशीसाठी. तशी ह्या प्लॉटला मधमाशीची काहीच गरज लागली नाही. मधमाशी काय सुद्धा शेजा बाजारच्या बागांना कळी आहे का, सेटिंग आहे का? कळी नाही, सेटिंग नाही, काय आसपास- कुठं बघा 5-6 झालेले हा. बघतोय बागा शेजारची. आता तुमच्या मित्राचीच बाग बघून आलो मी. कमी कुठं जास्त कळी आहे मला त्यांना? कळी की नाही त्यांना. तुमच्या आसपास कळी सुद्धा नाही निघली. वातावरणाला दोष देऊन स्वतःच्या चुका झाकण्याचा प्रयत्न आपण स्वतःहून करतो, हा मानवी स्वभाव आहे. वातावरणाचा जर दोष असता तर ह्या बागेला कळी निघली नसती. आसपासच्या बागेला कुणालाच कळी नाही. कालचा ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण त्या शेतकरी बांधवांची मुलाखत घेतली. आसपासच्या आम्ही बागा दाखवल्या, मसोड बागातल्या आटपाडी शेजारी. तर कुणालाच एक कळी नाही. अख्ख्या पंचक्रोशीत बागा फेलाल्या, आणि त्याला एकट्यालाच कसं काय कळी? मग त्याला एकट्याला वातावरण निसर्गानं वेगळं दिलं का? वातावरण निसर्गानं सगळ्या सारखंच सारखं आहे. दिलं. मग आपण शेतकरी म्हणून, मी स्वतः शेतकरी आहे, आणि माझी तळमळ आहे की शेतकऱ्यांनी निसर्गावर सगळं ढकलून मोकळं होऊ नये. बरोबर. वातावरण बदललं आणि आबाळ आलं म्हणून असं झालं, आणि वातावरण बदलल्यामुळं असं झालं, स्वतः आणि काहीतरी आमचं केलं नुकसान पाहिजे. झालं. आपण कुठं चुकतोय ह्याचा आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. वातावरणाला जर दोष देत आपण राहिलो तर आपण शेतकरी म्हणून आपण उद्ध्वस्त झाल्याशिवाय आपण राहणार नाही. प्रत्येक वेळेस वातावरणावर खापर फोडून आपले कुठं चुका झाले ते ह्याचं अवलोकन न करता जर आपण वारंवार तेच गिरवत राहिलो तर आपल्याला कधीच यश मिळणार नाही. माझी प्रत्येक बाग, जे शेतकरी कंटिन्यू ही ट्रीटमेंट वापरतात, कंटिन्यू चालू आहे, ती प्रत्येक बाग माझी अशाच पद्धतीनं सेटिंग, कळी निघते आणि सेटिंग होते. तुमचं आज पाऊस पडलेला असू द्या, गुडघ्या पाण्यात पानगळ करायला लावतो मी आणि कळी काढतो. हे निसर्गाचं तंत्रज्ञान आहे, हे फक्त तुम्ही शिका. आणि हे येऊन मी तुमच्या समोर का मांडतोय तर तुम्ही हा पंचतत्वाचा जो मी कन्सेप्ट मांडलाय, हा कन्सेप्ट मी तयार केलेला नाही, हा कन्सेप्ट निसर्गानं तयार केलेला आहे. आणि हा निसर्गानं, ब्रह्मांडानं जे दिलंय आपल्याला, तेच 5 तत्व फक्त तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतोय. आणि 5 तत्वाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला हे सगळं बघायला मिळणार आहे. डाळिंब हे पीक अतिशय सोपं आहे, त्याला आपण अवघड करून टाकलंय. बागा झाकलेल्या, बागा अजिबात झाकू नका, साईड इफेक्ट होणार बघा, कारण त्याला आकाशतत्व आणि अग्नितत्व अजिबात मिळत नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टी पंचतत्वाच्या माध्यमातून शिका, मग तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण भविष्यात येणार नाही.
आणि जर तुम्ही वारंवार डाळिंबागेत फेल गेला तर तुम्ही कर्जबाजारी होणार आणि त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढायला कुणीही येणार नाही. निसर्गाला दोष देऊ नका, आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा, तरच हे सगळ्या अडचणीतून तुम्हाला मार्ग निघेल. शेतकऱ्यांना तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? तुम्हाला जे 4 वर्षात पहिल्यांदा जेवढा जबरदस्त रिझल्ट आला, तुम्ही तुमच्या मित्रांना सांगितलं महाराजांची औषधं वापरा, महाराजांकडून मार्गदर्शन घ्या, पंचतत्वाचे व्हिडिओ पण तुम्ही त्यांना पाठवले, बरोबर? तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांनी निसर्गाकडे वळण्याची गरज आहे का नाही आता? आहे की, कारण शेतकऱ्यांनी महाराज जसं सांगते तसं पंचतत्वाचा वापर करून बॅलन्स करून पंचतत्वाचा आणि या पिकांकडून आपलं उत्पन्न घ्यावं असं मला हा. वाटतं. आणि महाराजांचा औषधाचा रिझल्ट असा आहे की अप्रतिम इतका असा रिझल्ट आहे. कारण ही दिसते समोर दिसते समोर आपल्याला. दिसते आपल्याला. हम्म. मित्रांनो, शेतकरी बांधव, मला दिवसातून 1500 ते 2000 कॉल येतात. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं मला शक्य होत नाही, प्रत्येक बागेत जाणं मला शक्य होत नाही. सगळ्या पिकांवर मी काम करतो, सगळ्या पिकांचं पंचतत्व बॅलन्स करून द्यायचा प्रयत्न करतो, तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतो. मला फक्त तुम्हाला हे चमत्कार दाखवायचा होता, कारण चमत्कार दाखवल्याशिवाय तुम्हाला हे दिसणारच नाही. मी किती जर जीव तोडून तुम्हाला पंचतत्व शिकवायला गेलो तर तुम्ही अजिबात शिकणार नाही. जोपर्यंत तुम्हाला चमत्कार दिसत नाही तोपर्यंत तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देणार नाही. म्हणून हे सगळं औषधांचं नियोजन केलेलं आहे. आणि ह्याच्यानंतर तुम्ही माझ्या फक्त औषधाच्या मागे पळू नका, तर व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघा. पंचतत्व कसं बॅलन्स करायचं हे सगळं सांगितलंय. मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रातल्या मातीतला अग्नी संपत चाललाय, तर अग्नी तत्वाचा आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ मला वाटतं असेल, नसला तर तो 2 दिवसात येईल. तर ते अग्नितत्व मातीतलं कसं वाढवायचं ह्याचं सविस्तर सगळं डिटेल दिलेलं आहे त्याच्यात. तर ते अग्नितत्व वाढवून तुम्ही तुमच्या शेतीतलं उत्पन्न वाढवा, कारण महाराष्ट्रातल्या मातीतला अग्नी प्रचंड प्रमाणात कमी होत चालला आणि तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गव्हर्नमेंटच्या सर्वेनुसार भारतातली जमीन नापीक व्हायला लागली. थोडंसं सजग व्हा, डोळे उघडे ठेवा, जे दिसतंय त्याच्यापेक्षा जे असतं त्याच्यावर विश्वास ठेवा. हळूहळू ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला उलगडत जातील. हर हर महादेव. हर हर महादेव. गोलाकार होणार ना. त्याच्या आधी पानाची साईज एवढी पडली होती. एवढं कुठले म्हणतात कानावली बारीक. आता आपण मुळी उकरून बघितली. मुळीमध्ये काय फरक आहे? मुळी चांगली मोठी मुळी, केसासारखी मुळी दिसते का? केसावून मुळीच नाही सगळी मुळी दाबण्यासारखी. दाबण्यासारखी मोठी, जशी हराळी असते ना आपली जाळं. जारू हा. तसं मोठी केसरावून नाहीच बारीक. पहिलं पाठीमागं ही केसरावणी असायची बारीक आपलं केसरावणी. ती थोडं जरा पाणी कमी जास्त झालं डॅमेज होईल, वाळून जाईल. आता ही डॅमेज होऊ शकत नाही, कारण मोठी असल्यामुळे हे याचा औषध नाही ना ताकद राहिली. ताकद राहते. आणि पानांची साईज पाण्याची साईज मोठी आहे. किती वर्ष झालं बागल तुमच्या? बागाला ह्यात ही 5 विकत आहे. 5 रुपये काय? मागच्या 4 वर्षात अशी पानांची साईज मिळाली होती का? अशी साईज नव्हती मागच्या 4 वर्ष. 4 वर्षात अशी कधी तुम्ही साईज बघितली होती का? बारीक उंदराय कानावली हा. बारीक साईज. कळीची साईज केवढी होती? कळी साईज एकदम बारीक, लय बारकी असेल. आता ही कळीची साईज बघा, अजून सेटिंग झाली गाठ. हा, ही कळी साईज केवढी आहे बघा? मोठी अशी 4 वर्षात कळी साईज बघायला मिळाली का? नाही अशी साईज जाड बी नाही अशी आणि एवढी लांबती. आता हे बघा, ही बारीक कळी कशी दिसते? इथं किती नवतीला कळी? कळी, नवतीला. नवतीला ती प्रत्येक पॉइंटला, नवतीच्या प्रत्येक खाचडात कळी येते. बरोबर आणि आतमध्ये आहे हवा, आता आतमध्ये काय चालले बा निघाला. निघत आतमध्ये चाललंय. लाकडावर सगळ्या आता शेंड्याकडून असं हळूहळू आत- खोडाकडून हा, शेंड्याकडनं हळूहळू खोडाकडे जातो. असा पावसाळ्यात साठी होणार का प्लॉट? हो, पडत्या पावसात. पडत्या पावसात. आणि ती बी पडत्या पावसात धरायचा. हा, खाली चिकोला असू द्या, पानगळ मारायची, कळी काढून देणार. निघणार. हा, काडी तयार करून ताना सोडायची नाही काय ना. जर आता झाडाला मर लागलेला असला तर थांबणार का मग? 100% थांबवणार. नेचर क्लीनर म्हणून जागेवर थांबची मग. बरं. आता ही शेंडा निघला, कुठं निघला? जिथे काडी दाबली तिथं निघला. हा आकार आहे, शेंडा निघलाय. बरं. आणि कळी किती प्रमाणात आहे?
कळी जास्त आगार असून सुद्धा कळी ह्याच्या आधी आगारा असून कळी सगळे कळे जायच्या सगळ्या कळ्या जायच्या बघल तिकडे कळे दिसते ह्याच्या पाठीमाग प्रत्येक वर्षी का नाही 2-2 हात घेतल्याशिवाय कळीच दिसायची नाही हा आगाराची. आता आता हे आगार ना आगारा पण आहे आणि आणि कळी कळी पण आहे तितकीच पानागणीच कळी. पानागणी कळी मला हे अशी भीती वाटत होती की आगारच पळायला लागला कळी निघते का नाही. हा एकदा का तुमची पहिली पानं निबर झाली की मग कळीच निघायला सुरुवात होती. बरोबर आहे. कवळ्या पानाबरोबर कळी जर निघली तरी ती उंदराच्या काना एवढी कळी पण निघते. आता हे पानांची साईज बघा तुम्ही केवढी झाली. आता अजून थोडं वाढलं की बारकी खायची पानं तेवढीच झाली साईज. हा मोठी साईज. मोठी पानं पानं मोठी येते अन्न तयार करायचं स्पीड वाढतं बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे साईज लई होती. हो का, कळी बघायची प्रत्येक पूर्ण फाट्याला आता ह्या साड्या फांदीलाच खाली कळी. खाली चालले. हम्म. या लाकडात कळी आधी निघाली. सुरुवातीला एवढंच होतं हे 5-6 दिवसात पूर्ण आता खाली खाली चालले खाली. हा पूर्ण लाकडात कळी निघायला शेंड्याकडनं सुरुवात होते म्हणा शेंड्याकडनं खाली शेंडखंड खाली सुरू होती. तेव्हा ही आतली पानं पाहिजे कसली पानं आहे आता ह्याला कमीच प्रकाश संश्लेषण मिळतं तरी बघ चमक पाहिजे. तरी सुद्धा चमक आहे आणि ऊन मिळत नाही तरी चमक आहे. आता ह्याला कुठलाही बुरशीनाशक झालं नाही. कुठलंच बुरशीनाशक मारलं नाही. कुठलंच नाही. 10 तारखेचं पहिले इथपर्यंत 13 तारखेचं पाणी म्हणजे आज पान देऊन किती दिवस झाले. पाणी देऊन आता 30 तारीख आज ते 30 तारीख 7 म्हणजे 17 दिवस झाले. 17 दिवस 17 दिवसात असं एवढी कळी बी दिसत नव्हती काही दिसायची नाही आधी. आणि कसं असतं तुमच्या रानावर डिपेंड आहे. कोणाला 17 दिवसात दिसणार, कोणाला 27 दिवसात दिसणार, कोणाला 60 दिवसात दिसणार, कोणाला 90 दिवसात दिसणार. तुमचं रान कसं आहे म्हणजे कसं असतं तुमची पानं निबार कधी होती ती. आता ही पानं निबार झाली नाही ही पानं निबर झाली 17 दिवस झालं का 1 महिना 17 दिवस झाले. मी 13 डिसेंबरचा आहे. 13 डिसेंबर 13 डिसेंबर 13 महिना झाला आणि आणि 1 महिना 1 महिना 17 दिवस 1 महिना 17 दिवस. हा, 1 महिना जमलीन 17 झालं. दिवसात आणखी फुटायचे साधारणतः 1.5 महिना झाला म्हणा 1.5 महिना 1.5 महिना झाला. ही प्रोसेस कशी असती ही पानं निबर झाली या बाई निबर झाली पानं निबर झाली की कळी निघते. बरोबर आहे. आता ह्यामध्ये काय शायनिंग आहे पानाला बघा. युरियाची कमतरता आहे नाही का? नाही म्हणून सल्फेट 3 किलो सोडले. समाधान वाटतंय का समाधान वाटते. तुम्ही तो शेजा पाजाराच्या मित्रांना सांगितलं तुम्ही मित्रांना बरेच मित्रांना सांगितले व्हिडिओ पाठवतोय हे असं करा हे महाराजांची औषधं वापरा रिझल्ट आहे मला स्वतः रिझल्ट आला म्हणून आधीच तुम्हाला रिझल्ट आला म्हणून तुम्ही मित्रांना सांगितलं. सांगतो तुमच्या एका मित्राच्या बागेत जाऊन आपण औषध देऊन आलो. घेऊन आलो. त्यांनाही रिझल्ट असा देऊ आपण त्यांना. हे थोडंसं निसर्गाचं टेक्निक आपण जर स्वीकारलं पंचतत्वाचा अभ्यास जर केला. आता ही नवीन तुमची शेंडा आहे त्याला आगारा म्हणलं जातं. आता ही पिकायला लागलाय पिकायला लागलं. थांबले आता ही थांबलाय ही पिकायला लागला आणि पिकलेल्या आगाऱ्याला कळी निघायला लागली. बरोबर निघायला लागली बारीक आहे मागणं बारीक हा त्याला आता सगळ्याला कळी निघाली. आणि हो का ही तशी शेंडा मारलाय त्याला सुद्धा कळी गुच्छानं गुच्छच आहे. गुच्छाचा कळीनं तुम्हाला कुठेही कमतरता राहत नाही. अपेक्षेपेक्षा पण जास्त आहे. अपेक्षेपेक्षा अपेक्षेपेक्षा जास्त. जास्त आहे. फक्त कीटकनाशक एवढंच महाग गेले. बुरशीनाशक हे काय घेतलं नाही. बुरशीनाशक काहीच नाही. फक्त कीटकनाशक चालू आहे. कीटकनाशक नवजीवन चालू नवजीवन चालू आहे मायक्रो प्रोटीन चालू आहे. तुमचं औषध असल्यावर स्प्रे घ्यायची गरज नाही ना. ना कुठलं बाकीचं कुठलंच बुरशीनाशक काय नाही. लागत नाही. फक्त औषध तुमचं. औषध सोडायचं. अहो इथे शेंड्याला म्हणजे आगारा थांबून आगाराला कळी निघली आता ही थ्रिप्स वगैरे काय शिवाय लागणार नाही औषध. तरी ना कीटकनाशक घ्यावं लागेल. घ्यावं लागेल. आणि आळी हा ती तेवढं आहे. आता ह्याला बघा बरं हे आता नुकताच आगारा निघाला की लगेच कळी निघली. बरोबर. हा पानं तयार झाली की कळी कळी लिमिटच तयार. राहत नाही. कळी निघायला लिमिटच राहत नाही किती कळी निघली.